याला कळतं की नाही कळत काही काय सांगा की उचल ही लालू टाळूल करतो. आता तुम्ही म्हणता कोणाची गोष्ट आपल्या रामदासची गोष्ट आहे. काय बोलून याचा काहीच नेम नाही त्याला. तो म्हणतो की लग्नाला नको जाऊ आणि माझ्या लेकीच्या बड्डेला. आता तुम्ही सांगायला काही समजतं की नाही समजत म्हणून काय करू राहिली बाई? इथं बाप्पा शर्टला गुंड्याला आला मा शर्ट कोणतं गुंड्या कोणचं आहे. हो का? तू आज एवढी नाराज नाराज का नाही बेबी? काय करशील एवढं टेन्शन आलं मला. काय करा समजत नाही मला. तुला कशाला टेन्शन आलं आता? बस हे पा हुशार पाहिजे. आता तू मला सांग त्याच्या नळल्या गिडल्या सुई टोचली तर अव तो हाती लागतच नाही आणि लागला तर आता गुंड्या सहसा माझा शर्ट पण त्याला टुचीन की काय ते टुचीन रे भाऊ. नाही रे बरं टुचत मी आहे ना मम्मी नाही का ते. इकडे पाय माझ्याकडे तिकडे नको पाहू. हा पुढे आहे काय आणि तू गुंड्या खाऊन चावतो जाताना मला सांग बरं. नाही टुचू देत ना वा. तोंडापाशी सुई निवडाय तू सांग बरं खरीच. त्यानं मुंडको झाला वा काय खाली करशील ना मुंडका. बरं टी शर्ट काढून घेतील मग एवढं ते होत नाही. तू सांग बरं. तुम्ही मला डोकं नका लावर मग आधी टेन्शन आलं मला. कशाचं टेन्शन आहे तुला. मग सारा डोकं बनबन करला आज हा. वा रे वा. तू टेन्शन आमच्यावर काढतो का तू. थांबणार रे बाबा गाट्ट बांधू दे रे. चला आला ती काढा ती. राणी तू काय झालं राहिली बेटा. काहीच नाही गुंड्या हा गुंड्या तू कुठं लावणार आता गुंड्या. याच्यात टाकतो. तुमच्या शर्टाला लावला आले गुंड्या कुठं लावून लावला कोणा शर्टात लावलं ह्या हे स्टेप नव्या. पडलेले. ते काय लावले आता दोन्ही लावते. जा तुमचं काय चालू आहे पोरी तिकडे वा. पेलिंगा पाठ करतात पा पेलिंगा पाठ करतात. ट्युशन मधले शाळेमधले ट्युशन आणणे. दुसरी कोणची आहे बा? दुसरी पोऱ्या पोरी शाळेत जाता पण इथे खळखळ वाचता येत नाही बरं नुसतं मराठी. अव तिथे ट्युशन आहे. हा ट्युशन आहे म्हणून बरी आहे. व ते पूजा घरी आहे म्हणतात तिला वाचता यायला लागला आता. त्या दिवशी जरा फोन आलता मला म्हणे की बड्डेला ये म्हणे तू असं तसं लय बोलला मला डोकं खाल्लं. मग जाय मग. मी आईला सांगितलं की असं बोलला मला तू सांग मला नणंद बी आता नणंदच्या घरी पहिलंच लग्न आणि ते बिचारी एकच पोरगी आहे. पहिले लग्नाचं आपण जाणार नाही तर मग कोण जाणार आहे. आज जशी मला ही भाषी तशी मला ती भाषी. मग आहेच त्याच्यात आहे की काय नाही? मग. मग तुमच्या कोणाला आवडतं जा तुम्ही. तर हा गडी आमचा एवढा इसनं काय यानं सगळी गाडी तोडली टायर काढले का रे. नाही बाई गाडी टायर काढली हँडल काढलं नाही बाई बेरिंगाही काढल्या. या बेरिंगासाठी केलं ना का रे. होय काय काय म्हणते. खिचडी कर म्हणते लवकर. हा भूक लागली. भूक पदार्थ जेवण करायला काय हल्ली आला म्हणा. हा 4 दिवस कामात गेला व तिथं ते का दरवाजा उघडा असा. थंडी का राहावली म्हणून रोटला. तुला काय थंडी वाजू राहिली. थंडी वाजायला आली. मला तर काही थंडी वाजू राहिली. हा थंडी वाजायला आली. म्हणून जरा बंद केला मी. जरा हे वातावरण कसं आहे लगेच 15 दिवस झाले चेंज होते आणखीन. घडीत कसं तर घडीत कसं. कसं चालू आहे माणसं इकून बरोबर इकून येईल इकून ते घ्या. निघून वरून येते ना हवा या वरच्या ह्याच्यातून काच बसून येणार आपण ते हवा येते. मग काय नाही बाबा, आता करते स्वयंपाक. थांबा जरा टाकते त्याच्यामध्ये पटकन. याला कळतं की नाही कळत काही काय सांगा की उचल ही लालू टाळूल करतो. आता तुम्ही म्हणता कोणाची गोष्ट आपल्या रामदासची गोष्ट आहे. काय बोलून याचा काहीच नेम नाही त्याला. तो म्हणतो की लग्नाला नको जाऊ आणि माझ्या लेकीच्या बड्डेला. आता तुम्ही सांगायला काही समजतं की नाही समजत म्हणून याले. काय बोला काय नाही कोणाशी बोला कसं नाही. आता तिथं बसले ते भाऊजी म्हणजे तुमचे दाजी बसले तिथं. त्यांनी ती गोष्ट ऐकली तर ते माझ्यावरतीच भडका लागले की तो भाऊ असा काय बोलतो म्हणून. म्हणजे काय करा काय याला काहीच समजत नाही याले. नुसतं डोकं खायचं खायचं असं आहे त्याचं. आता लय परेशान करा रामदास. काय करा रामदासचं आता त्यांच्या पैसे त्यांना लागणार नाही का बरं. असा कसा बोलतो म्हणे रामदास की लग्नाला नको जाऊ आणि बड्डेला येईल. पा मग अरे भाऊ मला तुम्हीच इकडे इकडे येणार आहे. इकडेच भेट कुठं होती म्हणलं आपल्या. कशाला रिकाम काम करणार. पण सपशेल बी तो ऐका नाही मयच ऐका म्हणतो. एवढं डोकं मॅड करायला लावलं नाही या पोऱ्यानं.
तर मी काय व्हिडिओ करणार नव्हते. तुम्ही म्हणता ताई तर त्याला फोन लावून बोल. तर त्याशी बोलले मी, पण तर त्यानं माझ्यावर व्हिडिओ केला की येत नाही. आता तुम्ही सांगा मला एक गोष्ट त्यातली. आता जर का मी समजा तडी गेले आणि तडून इकडे गेले, त्यांची किती जिवारी की मी भाऊजो आडलो कारण माईच्या घरी गेली, असं होईन की नाही. तर याला सांगा आता, हा सबसिडी ऐकत नाही. याला कितीदा सांगितलं मी ना की रामदास माझ्या येणं होत नाही. आता बड्डे ह्या बड्डेला पुढच्या बड्डेला येईन. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या बड्डेच्या दिवशी शिवरात्र आहे आणि उपास तपास कुठं मी इकडे येणं करत असतो. तर माझं असंच म्हणणं होतं की पुढच्या बड्डेला येईल. आणि मेन कारण कसं असतं की बुवा आता जर मी त्याच्या बड्डे एक विशेष याच्यातला आता जर लग्न नसतं तर मी गेले असते समजा बड्डेले, तर लगेच त्याच्या 15 दिवसांनी आपल्या पिवपरीचा बड्डे येणार आहे. लगेच मोठा कसा म्हणेन त्याच्या बड्डेला आली, माझ्या लेकीच्या बड्डेला आली का, म्हणजे पाहतो ह्या अशा गोष्टीने काय होतं की एकामेकामध्ये वाद होतं. तुम्ही बघितलं असेल की उंबायत अशी मला म्हणला की मला फोन नको लावू, माझ्याशी बोल नको, तर मी तर सबसिडी फोन लावून सोडून द्यायले, त्याला तर फोन लावतच नाही. पण आता हा लायनासुद्धा तसाच करायला लागला. त्याच्याकरता मी जाणे नाही सोडलं. मी माझ्या जसं मला येतो तसा मी माझ्या घरच्या घरीच व्हिडिओसुद्धा करते, अपलोड करते, सोडते. मला जसं तसं मी कोणाशी बोलत नाही, मी कोणाच्या फंदात पडत नाही, काहीच नाही. आपलं कामाशी काम मी करते. पण तरी हे पोरं मला वाटत आता मी काय करतो मी सांगा बरं मला. आता माणूस तुम्हाला वाटत असेल की बाबा दाजी लय चांगली. आता दाजी कसे व्हिडिओ जर चालू असतं त्याच्यानंतर हा जाय ना, पण मागून मग कान फिरता की तिकडे जाणं अर्जंट आहे का, हे लग असं आहे आणि तसं आहे. आता हे साहजिक आहे, त्यांच्या बहिणीसाठी त्यांना लागणारच आहे, त्याला आपण काही म्हणू शकत नाही. पण हा रामदास ते समजायला पाहिजे ना. आता ह्या बड्डेला तर पुढच्या बड्डेला येईन नाही काय. आता बारशाच्या बाबतीत गेलतेच की नाही आपण तिच्या पिऊच्या, पण आता सांगेन कोण त्याला, तो म्हणतो येतच नाही येतच नाही. अरे कामानिमित्ताने येवं तर भाऊ, आता लग्न आलं म्हणूनच. आता मी तर म्हणतो तुम्ही बी लग्नाला या सगळेजण, पण तो मला काय म्हणतो नाही तिकडं नको जाऊ म्हणतो, तू पहिली इकडे ये. बोला काय म्हणता आता याचं. आता एवढा डोकं खायला ना माया, लय डोकं खायला लागला. तसं मी आईला सांगितलं, आई म्हणे तू काय टेन्शन घेऊ नको म्हणे, तू तुपलं काम कर म्हणे. आता मला माहिती म्हणे माझ्या जवायची सवय कशी आहे म्हणून, लग्न अर्जंटचं आहे म्हणे, तू तिकडंच जाय म्हणे, इकडं काही येऊ नको. आणि एक गोष्ट आली त्यातली, आता बरं समजा मी जाते बी तिकडं, पण मग सोनचे पप्पा पोरी त्या तिथं राहतील, मग मला तिकडे जाता येईल का तुम्ही सांगा मला, पोरी सोरी सोडून. आणि मी गेले तर राणी मागं लागेन, सोनी मागं लागेन, त्या राहू शकत ना माझ्याशिवाय. त्याच्याकरता मग थोडासा विचार पडतो की बा तिकडे जा की नका जा. तर आता माझा पक्का विचार झाला, मी तर काही जाणार नाही आहे. कारण की काम असल्याशिवाय म्हणजे कसं, तो म्हणतो की तुला काम असलं तू येते आणि मग हे काम असलं तू येत नाही. अरे तसं गोष्ट नाही आहे. आता मला जर कधी कोणचंही अर्जंट बी काम आलं तर मला हे काम करणं आलं अर्जंट आहे ना, दुसरं कोण नाही ना भाऊ. पुढं चालतोय भाऊजीच मला म्हणते की तू माझ्या भावाचं माझ्या बहिणीच्या घरचं लग्न सोडून तू तर भावाच्या घरी गेली. जवायचं तोंड धरात नाही ना, लगेच उलटं फिरतीन ते. तुला एवढी बी गोष्ट कळत नाही का, तू सांग मला. तुला समजून सांगा, तुला गोडीने बोला, तुला प्रेमाने बोल, तू जी आहे ती आहेच तुपलं. येत नाही येत नाही येत नाही येत नाही. माझ्याशिवाय तर पोरीचं बड्डे राहणार आहे का, की तुला एक मोठी होणार नाही, तू सांग मला. वा अरे वा, याचं कसंच काय समजायचं मग, याचं काय करावं म्हणून. आता तसं पाहिलं तर मी नाही म्हणायला पाहिजे मग परत माझ्या लेकाचा बड्डे होता तू बड्डेला काऊन नाही थांबला म्हणून. तू थांबला का बड्डेला, माझ्या लेकाच्या नाही थांबला. पहिली बड्डेला बी नव्हता आला तू. आता मी नाही मला तर कसं जीवार येईल मग याची सांगा बा. मी पाहून घेईन म्हणता, मग मी पाहून घेतो काय पाहून घेतो काय सांगा विचारा. एवढा डोक्याला ताण देणं लागला ना रामदासनं सबसिडी बी ऐका नाही. काय पाहून घेतो काय सांगा विचार. तू आता माझ्या घरी येशील नाही का मग. एवढा विचार पडला ना, खूप विचार पडला. तुम्ही म्हणसान ताई आता आम्ही काय करा, तुम्ही फक्त त्याच्या आयडीत जा आणि त्याला कमेंट करा की तू असा काऊन करायला लागला म्हणून. लग्न अर्जंटचं आहे ना, असं नाही का अर्जंटचं नाही म्हणून. दुसरं कोणाचं असतं तर मी गेले बी नसते, पण ते सगळ्या नणदच्या पोरीचं लग्न आहे ना, जवळचं आहे ना एकदमच, तरी हा ऐका नाही. आणि मागं एवढे कामं चालू आहे तुम्हाला काय सांगा लग्नाचे सगळे. समजा आता किती केलं, समजा लग्न गावात आलं तर ना, ते आपल्या घरी पाहुणे रावणे ते येणारच की नाही. त्यांना खाणं पिणं आपल्याच घरी आहे सगळं सगळं. त्याच्यानं आता घरातला गिदडा मोडणं चालू आहे, अजून घराला कलर द्यायचा राहिला आमचा. आता उद्याच्या दिवशी नवरदेवाला लग्न, उद्याचा व्हिडिओ नवरदेवाच्या जेवणाचा आहे. परदेशी आम्हाला कपडे आणायचं आहे. दिवस तसे जो येले ना तसं आम्हाला ब्लॅकमेल करायला लागला. सांग कधीत तू, सांग कधीत तू. काय करायचं आता. वा रे वा, विचारच पडला मला याचं कसं काय करा म्हणून.
आता टेन्शन घेतलं नाही तर टेन्शन येतच ना बापा रे, मनात काय मी विचार येतो सांगा आता. असं आहे. चला मी की जास्त मोठा व्हिडिओ नाही करा, कारण की माझं डोकं खूप एवढं दुखायला लाज ना, किलकिल 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 सगळं दिवसभर किलकिल चाललं. चला मग.